मोक्ष सायोजता जोडी ऐसा संताचा महिमा झाले बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा समचरण सर्वजम सांगणीला बुधाभम जगणगीत पाणी मंडना मंडनाला तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतये त्यांच्या कृपादारे पतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या कर चरणी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाले बोला याची सीमा प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त शेष संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र धनगर टाकळी गोदावरी मैयाच्या तीरावर माझ्यासारख्या ज्ञानी पामर बालकाकडं आजचे सर्व यजमान यांच्या वतीनं यांच्या परवानगीनं यांच्या सहमतानं परमस्नेही परमादरणीय गोविंद भाऊ यांनी फोन केला. म्हणजे महाराज सर्व अन्नदात्याचं म्हणणं आहे महाराज तुमचं कीर्तन ठेवावं. मी म्हणलं मला थोडं धाराशिवला जायचंय वेळ होईल थोडा पण वेळेवर आलो चांदू भाऊ वातावरण पाहिलं सिस्टीम पाहिली समाज पाहिला मला निश्चयाच्या माईकलाच निश्चयाने इकडे जाऊन पडलं. हे वादक असे गायक असे सिस्टीम असे टाळ्या वाजवा सगळं. आजच्या या महाप्रसादाचे अन्नदाते भुजाजी सेनाजी रोंदळे खंडोजी सटवाजी रोंदळे धारोजी गंगाराम होळपादे सीताराम भाऊराव माटे दत्तराव तुकाराम डोकरे नामदेवराव ज्ञानोबा डोकरे रामदास श्रीरंग उराडे विश्वंभर सोपानराव साखरे निवृत्ती व्यंकटराव रोडगे अंकुश किशनराव डोकरे सटवाजी मंजाजी
रोडगे उत्तमराव दत्तराव रोडगे, तुकाराम निर्बाजी डुकरे, गोविंदराव उत्तमराव साखरे, नवनाथराव माणिकराव साखरे, धोंडेबा गंगारामजी रोंदळे, हिरामन किशनरावजी रोडगे. टाळ्या वाजवा सर्वजण अन्नदात्यासाठी महाराज. कारण आपला महान पर्व काळ आहे महाराज. त्या ठिकाणी साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. जमलेली गुरुजन मंडळी, परम आदरणीय महाराष्ट्र भूषण आमचे संतोष भाऊ तेलगावकर त्या ठिकाणी महाराज, समाधान महाराज धनगर टाकळीकर आपल्या गावचं भूषण, आमच्या मालकाचे उजवा हात तुकारामजी पाटील डोने पांढरेकर, मृदंग महानरू त्या ठिकाणी चांदू महाराज, त्या ठिकाणी महाराज गजानन महाराज, गोड गोड साऊंड सिस्टीम आपल्याच गावातील त्या ठिकाणी महाराज. बंडू भाऊ तुम्हालाही धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी अन्नदान केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांसाठी महाराज. त्या ठिकाणी सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, कोणाचं नाव आता मी घेणार नाही. माझ्या बाबापासून त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी माझ्यावर नितांत आमच्या कुटुंबावर लेकरासारखं प्रेम करणारा धनगरवासी त्या ठिकाणी सर्व माय बाप सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. आणि माझ्यावर नितांत बाहेरगावून प्रेम करणारी मंडळी आलेले महाराज त्या ठिकाणी महाराज होय का. मार्केट कमिटी संचालक, आमचे चेअर त्या ठिकाणी सरपंच, बाहेरगावले सर्व आमचे बंडू महाराज, सर्वांना कोटी 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 वंदन करतो. आणि आता कोणाचं नाव राहिलं असेल त्या ठिकाणी महाराज आहे का, हम नाम के प्रेमी नहीं है, बर का, हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि नाम के प्रेमी है. विठाला ऐका सर्व माता माऊल्यांना सूचना, पुरुष मंडळींना सूचना, जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. ऐका, आई बसून घ्या, आई बसा. आता इथं जो बसलेले त्या ठिकाणी जागावर कोणी येऊ नका, जागेवर बसून घ्या, बोलू नका, पूजा नंतर करा.
जागेवर बसा. पूजा नकाच आता, पूजा बंद, दर्शन बंद आहे आई. जागेवर. पूजा बंद आहे, दर्शन आहे. बाळूमामाचा हा नियम आहे आणि बाळूमामाच्या नियमाचं कोणी उल्लंघन करू नका. तुमचे हात जोडतो, पाया पडतो. जाग्यावर टाचणी पडली तर आपल्याला आवाज यावं. आपल्याकडे 1 तासाचा अवधी आहे. 1 तास म्हणजे भरपूर आहे. सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती, जाग्यावर बसा, कोणी बोलू नका. आपण हे दरबार बाळूमामाचा आहे. विठाला विठाला विठाला. सर्वांना त्याच्या वतीने सेवा आलेली आहे. सरस्वती निवडलेला अभंग तुकोबर आहे. तुकोबर आहे. साधूचा महिमा वर्णन करतात चालू महाराज. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. साधूला आलिंगन दिल्याच्या नंतर 4 त्या ठिकाणी मुक्तीची प्राप्ती त्या ठिकाणी तुकोबर आहे सांगतात. माझ्याकडे शब्द शिल्लक नाही तर झाली बोला याची सीमा. काय वर्णन करावं बर काय. ऐसा संताचा महिमा. काय महिमा आहे बाळूमामाचा महाराज आहे का. आम्हाला त्या ठिकाणी मला शब्द आमच्याकडे शिल्लक नाही. तो खूप बरं आहे. तो खूप बरं. एखादा महिमा सांगा. तीर्थे पर्वकार अवघी पाया ते सकळ. माय लक्ष द्या इकडं. जगात जेवढी तीर्थ आहे तेवढे दाजेमा महाराजांच्या पायावर, आमच्या बाळूमामांच्या पायावर आहे. एवढा साधूचा महिमा आगाध आहे महाराज. तुकोबरायला विचारलं, तुकोबराया तुम्ही एवढा साधूचा महिमा सांगाले संतोष महाराज, मग तुम्ही सेवा कोणाची करता. तुकोबरा म्हणजे तुका म्हणे देवा. देवा जी साधूची सेवा त्या ठिकाणी उत्तम आहे, दुसरी कोणतीच नाही. त्यांची केली पावे सेवा. 4 दिवस झालं धनगर टाकीवासी त्या ठिकाणी सेवा करतात. दोंड्याचा महिना बर का, अधिक महिना, मलमास आणि पुरुषोत्तम मास. 4 झाले ना. महिना एकच आहे, नाव 4 आहे. विठाला विठाला विठाला. अरे धनगर टाकीवासी त्या ठिकाणी महाराज मायबाप हो, तुमचं भाग्य बर काय बंद हो. नुसतं भाग्य नाही, परमभाग्य. परमभाग्य नाही, सद्भाग्य. या पुरुषोत्तम मासानिमित्त तुमच्या मनातही नसल आणि तुमच्या ध्यानातही नसल. आना याशे बाळूमामा तुमच्या दारात आले. साधला हा पर्वकार. धनगर टाकीवासियांना साधला हा पर्वकार. गेला अंतरीचा मळ. पुरुषोत्तम मासानिमित्त महान साधू आपल्या दारात आले. आपलं भाग्य महाराज. विठाला विठाला विठाला. 12 नंबरची पालखी. हो कारभारी 12 नंबरची पालखी मालक त्या ठिकाणी आमचे दादा यशवंतराव दादा सुरनर बनवसकर यांची पालखी आपल्या गावात आली महाराज. बरं काय. जाळोनी संसार बैसलो अंगणी. संसार नाही यशवंत भाऊला महाराज आणि करणार बी नाही. इथं असतील नाही नसतील, सर्व सोडून त्या ठिकाणी महाराज दीनदलितांचं गोरगरिबांचं दुःख निवारण करण्यासाठी ही पालखी महाराज आपल्या गावात घेऊन आले. हो ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे बर काय. अशी पर्वा न करता महाराज 12 महिन्याचा प्रवास. कारण तुमच्यासारख्या हातातून त्या ठिकाणी अन्नदान घडून गेलं, पुण्यकर्म घडणं. यशवंत दादाला त्रिवार लोटांगण घालतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विचारलं तो कोबारे आलिंगन त्या ठिकाणी महाराज तुम्ही सांगाल 4 मुक्तीची प्राप्ती. वेळ कमी आहे. आलिंगन 3 प्रकारचं समाधान महाराज. आलिंगन दुष्टाचं, आलिंगन मायलेकराचं, आलिंगन भक्ताचं देवाचं आणि आलिंगन संताचं. ऐकणारे माणसं थोडेसे पण चतुर आहे बरं काय.
कीर्तनकारांना त्या ठिकाणी महाराज बालू महाराज बरं काय आता काही बोलायचं नाही, भानावर राहून कीर्तन करायचं. विठाला लोकांचं दुखत आहे महाराज. राम महाराजाला काही येतच नाही, राम महाराजाला आवाज नाही लागते. इथं नाही बरं काय 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 गावामध्ये चर्चा आहे माझ्या नावाची. मला आवाज लागतो, मला कोणी बोलवा न बोलवा, मी कीर्तनाची तारीख घेताना मी पैसे ठरवतो. मी पैसे बोलत नाही, मला मी सांगतो 2 गायक 2 एक वादक आणि सिस्टीम. कारण मला आवाज लागतो, मला हरामाचं खाची सवय नाही महाराज. कोण्या कीर्तनकाराने काय म्हणून द्या, गायकाने काय म्हणू द्या, मला वाटते अंतकरणातून कार्यक्रम व्हावं ही माझी इच्छा असते. विठाला विठाला इथं आल्याबरोबर एवढा आनंद वाटला. 350 किलोमीटरचा प्रवास केला पण मला थकवाचा आला नाही. विठाला विठाला ऐका, कारण राम राजा होणार आहे त्या ठिकाणी महाराज. आहे का दुःख जास्त कोणाला झालं सातेगावकर? दुःख कोणाला झालं? दुःख झालं देवाला. देवानं मिटिंग भरवली. मिटिंग भरवल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज आहे का विकल्प नावाचा गुण पाठवला. मंत्रेच्या हृदयामध्ये शिरला. मंत्रा त्या ठिकाणी गेली घरी. काही साखर वाटू लागली, माझा राम राजा होणार आहे. म्हणतो माझा राम राजा होणार आहे. तेवढ्यामध्ये मंत्रा गेल्याबरोबर मंत्रीनं त्या ठिकाणी संविधा फेकून दिल्या. गडबडाला होऊ लागली. वेळ कमी हे गडबडीने चालायचे. तेवढ्यामध्ये कैकेयीनं मंत्रीला धरलं. आलिंगन दिल्याबरोबर त्या ठिकाणी विकल्प निघाला आणि मग त्या ठिकाणी कैकेयीच्या हृदयात जाऊन बसले. रामाचा राज्यपणाची साखर वाटू लागली कैकेयी, पण रुसून बसली. मंगळसूत्र तोंड कुंकू पुसलं. सौभाग्याचं वाण काढून टाकलं. माझा राम राजा होणार आहे म्हणणारी कैकेयी साखर वाटणारी, पण दुष्टानं आलिंगन दिल्यामुळे विकल्प त्या ठिकाणी निर्माण झाला. दशरथ राजा आले, पाया पडू लागले. कोणाच्या? कोणाच्या? कैकेयी म्हणजे कोण? हा, कैकेयी म्हणजे कोण? दशरथ राजाची बायको. मग बायकोच्या पाया पडाव का? दशरथ राजा बायकोच्या पाया पडला का? मुलगा वनात जाणार आहे. बंडू भाऊ, जिथं हात जोडावं लागते तिथं परमार्थ चालू, जिथं हात टेकतात तिथं संसार. दशरथ राजा सारख्याचे टेकले आपण लई जास्त गप्पा हंगावले महाराज. होय, कैकेयीच्या पाया पडून लागला दशरथ राजा. कैकेयी हात जोडी तो पाया पडतो. धाडू नको धाडू नको गर्वाला भोगू नका. उद्या राज्यावर जायचंय, पण आज ठरलं वनवासाला जायचंय. राम गेले वनवासाला, जाऊ पाहे नंबर 2 दुष्टाचा आलिंगन. ऐका त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची वाहवा झाली. अफजल खानाला कळाली. अफजल खान त्या ठिकाणी छत्रपती शिवरायाचा वध करण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला आला, पण आलिंगन दिल्याबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. हे 2 आलिंगन. विठाला विठाला
विचारलं महाराज साधूच्या आलिंगनामध्ये फायदा काय? आलिंगन मोक्ष सायुज्यता जोडे कारण चार भक्तीची प्राप्ती महाराज साधूच्या आलिंगनामध्ये महाराज. मग तुकोबरायला विचारलं महाराज एखादा महिमा सांगा. तुकोबरायला शब्द शिल्लक नाहीत अभंगातून सुरू. तुकोबराय म्हणले माझ्याकडे शब्द शिल्लक नाही. झाली बोलायाची सीमा. मग ज्या साधूचं त्या ठिकाणी आज आपल्या इथं आगमन आहे त्या साधूचाच महिमा आपल्याला प्रतिपादन करायचा आहे. विठाला विठाला महिमा एखादा सांगा. आज आपण लाखो रुपये खर्च महाराज एका एका पंक्तीचा आहे. त्या महात्म्याचा महिमा आपल्याला वर्णन करायचा. कोण बळमामा? बोलू नका बाबा. कोण बळमामा महाराज? ऐका, आपल्याला महिमा प्रतिपादन करायचंय संत बाळूमामाचा. बाळूमामाचे वडील वारकरी, आई वारकरी, निष्ठेन पंढरपूरची वारी करायची मायबा. ऐका, निष्ठा निष्ठे जशी आपल्या दिंडीमधील वारकऱ्याची निष्ठा आहे. काय निष्ठा आहे? लॉकडाऊन पडलं तर महाराज दररोज 5 ते 10 फोन दररोज याची वारी करायची. एवढी निष्ठा, निष्ठेनं वारी करायची. पण वारी करता करता पंढरपूरची वारी करायची माय आणि हलसिद्धनाथाची वारी करायची. आप्पाच्या वारीला जाऊ. वारी करून करून रोम झालं. मैयप्पा सुंदराबाई एक दिवस त्या ठिकाणी दुपारची वेळ महादेवाला त्या ठिकाणी दर्शन घेतलं बेल व्हायला आणि महादेवाला वाटायचं सुंदराबाई एकटीच भेटावं मला. दुसरे देखत बोलता येत नाही. दुपारची वेळ 12ची मारा सर्व त्या ठिकाणी समाज इकडे तिकडे गेलेला. हलसिद्धनाथ भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि सुंदराबाईला सांगितलं माग काहीतरी मी प्रसन्न नाही. सुंदराबाईने सांगितलं भगवंता जे तुकोबरायच्या आईनं मागितलं माझी कुस पवित्र झाली नाही. कारण त्या ठिकाणी मला आनंद वाटला. सुंदराबाईला दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महिना
झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 5वा महिना लागला. मालकाने विचार तुला काय खायचंय गजू? तुला झाले की नाही? तू नाही? पत्नीला विचारा तुला काय खायचंय? माझ्या माता मावलेल्या सूचना आहे, माय बाळूमामाचं दरबार आहे, काही मालकाला सांगू नका. त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज काय खायचंय म्हणल्याबरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज, कारण सुंदरामाईनं मोठ्याला गर्जना केली, हर हर गर्जना केल्याबरोबर मला ना त्या ठिकाणी एक बैल नंदी घेऊन या, नंदीवर बसायचंय, वाघाचं कातडाना, त्रिशूळाना, भस्माना, काना. महादेव पोटात होता. महादेव आमच्या माईला विचारलं असतं काय खायचंय, आमची माय म्हणत होती माती तरी आणा, ढेपशे तरी आणा. तुमच्या पाया पडतो माय, ढेपशे खाल्ल्यानं माती खाल्ल्यानं लेकरं चांगले होत नाही. कारण त्या ठिकाणी महाराज मयप्पा महाराजाला कळालं नक्की महादेवाचा अंश पोटामध्ये आहे. कारण 9 महिने 9 दिवस झाले. कारण जगत वंद जगत उतारक श्री संत बाळूमामा जन्मले. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. लेकराचे पाय पायण्यात दिसतात महाराज. त्या ठिकाणी 5वी केली, 12व्या दिवशी बारस करून लेकराला पायण्यात टाकून लेकराचं नाव काय ठेवलं? काय ठेवलं? लेकराचं नाव बाळू ठेवलं महाराज. विठाला 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 जन्माला तेव्हापासून बाळ वैराग्यवान. लहानाचं मोठं झालं, मोठं झाल्याच्या नंतर रांगू लागलं, खेळू लागलं, चोलू लागलं. तुम्ही म्हणता महाराज महाराज एवढ्या लवकर कसं रांगलं, कसं चाललं? कीर्तनामधलं चलतंय विठाला विठाला विठाला. कारण त्या ठिकाणी मोठे झाले महाराज. आईची गरिबी, वडिलांची गरिबी. लहान असतापासून वैराग्य व्रती बाळूमामाची महाराज. आई लेकराचे पाय पाळण्यात दिसतात ही आईला कळत. गरिबी असल्यामुळे एका सावकाराकडे नोकरीला ठेवलं ढोरवळायला. दररोज इमानदारीनं नोकरी कराव, गाई चाराव. पण जी पांडवाला थाली दिली होती सूर्यनारायणानं, तीच त्या ठिकाणी महाराज बाळूमामाला दिली होती. बंडू महाराज सूर्यनारायण दिली थाळी. बाळूमामांना त्या थाळी ठेवायचं, देवळीमध्ये ठेवायची, गाई होऊन जायचं. शावकारणीनं थाळी पाहिली, तिच्या पोटामध्ये बबनेत आली. थाळी लपून त्या जागेवर दुसरी थाळी ठेवली. लक्ष द्या. फुल्याबरोबर त्या ठिकाणी बाळूमामा आले, गाई बांधल्या. जेवायला ताट घेतात तर आपलं ताटच नाही, ताट हातातलं फेकून दिलं. शावकारणीला सांगितलं तुमचा माझा संबंध मिटला, मी निघालो. थांब बाळू थांब म्हणून बाळूमामा निघून गेले. वापस आले नाहीत, घरी गेले. लहानाचे मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज आहे का, आईला वाटलं एका हाताचे 2 हात करावं, वडिलाला वाटलं लग्न करावं. पण प्रत्येक माऊलीला वाटते दुसऱ्याची धनावर बसविण्यापेक्षा कोणाची बसवा, कोणाची भाची, भाचीच केलेली बरी. ज्यांना ज्यांना केली भाची त्याची झाली. आजीले हसाली. आज तुमचं आहे का तसं? विठाला 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 विठाला. माझ्यासाठी टाळ्या वाजवा महाराज सर्वजण. आपल्या धनगर टाकळी गावाचं नाव महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये ह्या पठ्यानं जाऊन पोहोचलं पालखी संग्रह. विठाला विठाला. कमीत कमी ह्यानं 25 फोन लावले असतील कुठेही जाऊन गावागावात. राम महाराजचा नंबर आहे म्हणलं, हे देवा विठाला विठाला विठाला. कारण त्या ठिकाणी मला बाळूमामाच्या मनामध्ये लग्न करायचं नव्हतं. ऐका, आज चरित्र बाळूमामाचं वर्णन करायचं. पण बळजोबरीने चांदू महाराज सोडली, जमवली. लग्न त्या ठिकाणी लागायच्या अगोदर बाळूमामा पळून जाऊ लागले. बाळूमामाला सांगितलं अरे सुकाळीचे हो. बाळूमामाचा शब्द होता, तुम्ही लग्न माझं कराले पण लग्नामध्ये विघ्न झाल्याशिवाय त्या ठिकाणी महाराज राहणार. हे बाळूमामाचं भाकीत होतं. ऐका, हळद लागली पण माझ्या तरुण बांधवाला विनंती करू बरं काय,
आता हळदी नवीन निघाल्या नवीन. क्षमा मागून बोलतो. तुमच्या गावात आहेत का नाही धनगर टाकळी? हे बाबा, तुमच्या गावात नाहीत म्हणून पोरायला विचारलं. आमच्या गावात सुरू झाले. तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, विनंती करतो, मला बोलवा किंवा न बोलवा.